श्री स्वामी समर्थ. दुर्गा सप्तशतीमध्ये सांगितलेले सिद्ध कुंजिका स्तोत्र हे अतिशय चमत्कारिक आणि अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे. ज्यांना संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करता येत नाही त्यांनी केवळ कुंजिका स्तोत्राचे पठण केले तर त्यांना संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे फळ मिळते. सिद्ध कुंजिका स्तोत्राच्या फलश्रुतीनुसार जीवनातील कोणत्याही प्रकारचा अभाव, रोग, वेदना, दुःख, दारिद्र्य आणि शत्रू यांचा नाश करण्यासाठी या स्तोत्राचे पठण प्रत्येक महिन्याच्या मास नवरात्रीला करणे विशेष फलदायी मानले जाते. होय, प्रत्येक महिन्यात नवरात्र असते. देवी पुराण आणि अन्य धार्मिक ग्रंथांनुसार आणि पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिल्या 9 दिवसांना म्हणजे शुक्ल पक्षातील प्रतिपदे ते नवमी या कालावधीला मास नवरात्री किंवा मासिक नवरात्री म्हणतात. पण या स्तोत्राचे पठण करताना काही गोष्टींची खबरदारी घ्यावी लागतेच. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात सिद्ध कुंजिका स्तोत्राची संपूर्ण माहिती. आणि हो, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये श्री सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचू शकता. कुंजिका स्तोत्राचे पठण महिन्याच्या कोणत्याही दिवशी केले जाऊ शकते, परंतु ते मासिक नवरात्रीच्या काळात केले गेले तर अत्यंत प्रभावी ठरते. कुंजिका स्तोत्र ही एक साधना देखील आहे, परंतु येथे आपण तिच्या सर्वमान्य पद्धतीचे वर्णन करत आहोत. साधकाने सूर्योदयापूर्वी पहाटे लवकर उठून स्नानासारखी दैनंदिन कामे उरकून पूजास्थान स्वच्छ करून लाल रंगाच्या आसनावर बसावे. तुमच्यासमोर चौरंग ठेवून त्यावर लाल कापड पसरवा आणि त्यावर दुर्गा देवीची मूर्ती किंवा चित्र ठेवावे. त्यानंतर तुमच्या सोयीनुसार तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावावा आणि देवीची पूजा करून तिला मिठाई अर्पण करावी. त्यानंतर उजव्या हातात पाणी घेऊन त्यात अक्षता, फुले आणि 1 रुपयाचे नाणे ठेवून नवरात्रीचे 9 दिवस शिस्तीने व नियमाने कुंजिका स्तोत्राचे पठण करण्याचा संकल्प करा आणि हे पाणी जमिनीवर सोडून पाठ सुरू करा. हा संकल्प पहिल्याच दिवशी करायचा आहे. यानंतर दररोज त्याचवेळी त्याचे पठण करा. कुंजिका स्तोत्राचे नित्य पठण करण्याचे अनेक फायदे आहेत. संपूर्ण दुर्गा सप्तशती पाठाचे फळ फक्त कुंजिका स्तोत्रापासून मिळू शकते. ज्यांना नेहमी पैशांची कमतरता असते त्यांना आर्थिक लाभ होतो. ज्यांना सतत आर्थिक नुकसान होत आहे, जे लोक अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करतात, त्यांना कुंजिका स्तोत्राचा पाठ करून लाभ होतो. आपण जर बेरोजगार असाल, नोकरीच्या शोधात असाल तर निश्चितच आपल्या कमाईचे नवे मार्ग खुले होतील आणि आपल्या संपत्तीमध्ये वृद्धी होईल. हे स्तोत्र शत्रूपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि कोर्टात रेंगाळत असलेले आपले खटले आपल्या बाजूने निकाली लागण्यासाठी चमत्कारासारखे कार्य करते. या स्तोत्राचे नियमित पठण केल्यास शत्रू जीवनात कधीही अडथळे निर्माण करत नाहीत. कोर्ट केसेसमध्ये विजय प्राप्त होतो. दुर्गा सप्तशतीचे पूर्ण पठण केल्याने जीवनातील रोग पूर्णपणे नाहीसे होतात. कुंजिका स्तोत्राचे पठण केल्याने गंभीर आजारांपासून मुक्ती मिळतेच, शिवाय रोगांवर होणाऱ्या खर्चातूनही आराम मिळतो. जर एखादी व्यक्ती कर्ज जमा करत असेल, छोट्या छोट्या गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज घ्यावे लागत असेल, तर कुंजिका स्तोत्राचे नियमित पठण केल्याने कर्जातून लवकर मुक्ती मिळते. वैवाहिक जीवनात सुखशांतीसाठी कुंजिका स्तोत्राचा नियमित पाठ करावा. आकर्षणाचा प्रभाव वाढवण्यासाठी त्याचेही पठण केले जाते. दुर्गा देवीची उपासना, साधना आणि सिद्धीसाठी शरीर आणि मनाची शुद्धता असणे अत्यंत आवश्यक आहे. साधना काळात किंवा नवरात्रीच्या काळात इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. चुकूनही वाईट कर्म आणि वाईट शब्द वापरू नयेत, याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. कुंजिका स्तोत्राचे पठण वाईट इच्छेसाठी, कोणाला मारण्यासाठी, कोणाची बदनामी करण्यासाठी किंवा कोणाचे वाईट करण्यासाठी करू नये. पठण करणाऱ्या व्यक्तीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. पाठ सुरू असलेल्या काळात मांस आणि मद्यसेवन करू नये आणि आपल्या पार्टनरसोबत शारीरिक संबंध ठेवू नये. पूर्ण ब्रह्मचर्य पाळावे. जर तुम्हाला विशिष्ट कार्यसिद्धीसाठी कुंजिका स्तोत्राचे पाठ करायचे आहेत तर ते तुम्हाला नियमात करावे लागतील. कोणते नियम आहेत ते आपण जाणून घेऊ. भगवान शंकर म्हणतात की जो सिद्ध कुंजिका स्तोत्राचा पाठ करतो त्याला देवी कवच, अर्गल, किलक, रहस्य, सूक्त, ध्यान, न्यास आणि अर्चनाचीही आवश्यकता नसते. केवळ कुंजिकेचे पठण केल्याने दुर्गा पठणाचे फळ मिळते. सिद्ध कुंजिका स्तोत्र हे खूप सिद्ध स्तोत्र आहे. या स्तोत्राचे नुसते पठण केल्याने मारण, मोहन, वशीकरण, स्तंभन आणि उन्नती इत्यादी उद्दिष्टे एकाच वेळी साध्य होतात.
त्यात स्वर आणि व्यंजनांचा आवाज आहे, योग आणि प्राणायाम आहे. सिद्धकुंजिका स्तोत्र अत्यंत काळजीपूर्वक करावे. दैनंदिन उपासनेत त्याचा समावेश करू शकता. पण जर तुम्ही विधी म्हणून किंवा काही इच्छा पूर्ण करण्यासाठी करत असाल तर तुम्हाला काही खबरदारी घ्यावी लागेल. जसे सिद्धकुंजिकेचे पठण करण्यापूर्वी हातात अक्षता, फूल आणि पाणी घेऊन संकल्प घ्या. तुमच्या मनातील इच्छा देवी मातेला सांगा. आपण एकत्रितपणे शक्य तितके पाठ करण्याचा संकल्प करा. 1, 2, 3, 5, 7, 11. विधी करताना जपमाळा तशीच ठेवावी. कधी 1, कधी 2, कधी 3 ठेवू नका. सिद्धकुंजिका स्तोत्राच्या विधीवेळी जमिनीवर झोपावे. ब्रह्मचर्या पाळावे. रोज डाळिंब अर्पण करावे. देवी भगवतीला लाल फुले अर्पण करावीत. सिद्धकुंजिका स्तोत्रात 10 महाविद्या आणि 9 देवींची पूजा आहे. या स्तोत्राचे पठण रात्री 9 वाजता केल्यास उत्तम. वेळ रात्री 9 ते 18:30 ठेवावी. लाल आसनावर बसून पाठ करावा. तुपाचा दिवा उजव्या बाजूला आणि मोहरीचा तेलाचा दिवा डाव्या बाजूला ठेवावा. म्हणजे दोन्ही दिवे लावावेत. कोणत्या इच्छेसाठी किती पाठ करायचे हे पण सांगतो. जर आपण विद्यार्थी असाल आणि अभ्यासात मन लागायच्या उद्देशाने आपण कुंजिका स्तोत्र पठण करत असाल तर आपण 5 पाठ करा. रोज पाठ झाल्यानंतर थोड्याशा अक्षता हाती घ्या. त्या स्वतःच्या डोक्यावरून 3 वेळा फिरवा आणि पुस्तकात ठेवा. आपल्याला जर कीर्ती किंवा प्रसिद्धी हवी असेल तर 5 पाठ करा. पाठ झाल्यानंतर देवतेला अर्पण केलेले लाल फूल घ्या आणि ते तिजोरीत ठेवा. जर आपल्या संपत्तीमध्ये वाढ करायची असेल तर कुंजिका स्तोत्राचे 9 पाठ करा आणि शेवटच्या पाठाला पांघऱ्या तिळाने अग्यारी करा. आपल्या घरातील कोणी व्यक्ती तुरुंगात असेल तर तो बाहेर येण्यासाठी कुंजिका स्तोत्राचे 7 पाठ करा. पाठ झाल्यानंतर लिंबू कापून घ्या. फक्त 2 भाग असल्याची खात्री करा. बाहेर वेगवेगळ्या दिशेने फेकून द्या. कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी 7 पाठ करा. पाठ झाल्यानंतर जवाचा 21 नैवेद्य दाखवून अग्यारी करा. ज्याला पैसे द्यायचे आहेत किंवा ज्याच्याकडून पैसे घ्यायचे आहेत त्याचा फक्त ध्यान करा. घरातील सुखशांतीसाठी 3 पाठ करा आणि देवीला गोड पान अर्पण करा. आरोग्यासाठी 3 पाठ करात. देवीला लिंबू अर्पण करा आणि नंतर ते स्वतः वापरा. शत्रूपासून संरक्षणासाठी 3, 7 किंवा 11 पाठ करा. जर आपण बेरोजगार असाल, नोकरीच्या शोधात असाल तर सिद्धकुंजिका स्तोत्राचे आधी 3, मग 5 आणि मग 7 पाठ करून देवीला सुपारी अर्पण करा आणि ती तुमच्याकडे ठेवा. आपल्या प्रत्येक कामात काही ना काही अडथळे किंवा विघ्न येत असतील तर सर्व अडथळ्यांपासून शांती मिळण्यासाठी कुंजिका स्तोत्राचे 3 पाठ करा आणि पाठ झाल्यानंतर 3 जोड्या लवंगाचा अग्नीवर अर्पण करा किंवा 3 जोड्या लवंगा देवीच्या समोर ठेवा आणि नंतर त्या उचलून खाऊ शकता किंवा चहामध्ये वापरू शकता. सिद्धकुंजिका स्तोत्राची संपूर्ण माहिती आपण ऐकली. खूप काही सांगण्यासारखे नक्कीच असते पण एकाच व्हिडिओमध्ये सर्व सांगता येत नाही. जर आपली दुर्गा सप्तशतीचे पाठ करण्याची इच्छा असूनही आपण वेळेअभावी करू शकत नसाल तर कुंजिका स्तोत्राचे पाठ अवश्य करा. संपूर्ण दुर्गा सप्तशतीच्या पाठाचे फळ फक्त एकट्या कुंजिका स्तोत्राने मिळू शकते. आम्ही दिलेली माहिती आपल्याला आवडली असल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. सोबतच कमेंट पण करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.